महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट दर्जाचे सहकार मंत्री शेतकरी पुत्र बाबासाहेब पाटील यांनी जळगाव येथे एका अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या उद्घाटनाप्रसंगी शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागली याबाबत बेजबाबदारपणे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेला मीठ चोळले आहे। आधीच महाराष्ट्राचा शेतकरी कर्जबाजारीपणामुळे देशोधडीला लागला असून त्यातल्या त्यात अतिवृष्टीमुळे त्याच्यावर आसमानी संकट आले असताना शेतकऱ्यांना मदत करणे दूरच पण शेतकऱ्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपली वैचारिकता दाखवून दिली असून त्याच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने झाशी राणी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली। याप्रसंगी शिवसैनिकांनी बाबासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी केली व त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत महाराष्ट्रातल्या युती सरकारच्या बेताल वक्तव्यांच्या कारभारावर ताशेरे ओढले। याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, सुनील पाटील, तालुका प्रमुख बाबाजी पाटील, जनार्दन मासुळे, भैया पाटील सुकवड, संजय पाटील गुंडाणे, आनंद जावडेकर, प्रशांत भांबरे, कपिल लिंगायत, पिनू सूर्यवंशी, अजय चौधरी, निलेश कांजरेकर, गुलाब धुबे, आशुतोष कोळी, शुभम फुलपगारे, तेजस सपकाळ आदी उपस्थित होते। शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं काम हे भाजप सरकार सध्या चालवतंय। एकीकडे उद्धव साहेब ठाकरे हे मराठवाड्यामध्ये आज शेतकऱ्यांसाठी हंबरडा मोर्चा काढतोय आणि कृषी सहकार मंत्री हे बाबासाहेब पाटील हे शेतकऱ्यांना मागणीवरून कर्जमाफी केल्यानंतर त्यांना ती कर्जमाफीची सवय लागते असं नालायकपणाने असं उद्गार काढून शेतकऱ्यांचा अपमान करताय। त्या सहकार मंत्र्याचा निषेध धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आम्ही त्यांच्या फोटोला त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आज या ठिकाणी आंदोलन केलंय।